अरे प्रवीण, मी चाललो बरं वारीला. दिंडी आली म्हणा, आपल्या कळमनुरीपर्यंत गेली दिंडी. मला लवकर जाणं लागते. पोराय वासरायची सोय ठेव बरं चांगली. काय जायचं बुवा ते वारी फिरीला? कोण देवानं काय कोणाला काय दिलं? काय ते हळदीतलं तणकट उपटतं? तू ज्या वेळेस मरता मरता वाचला, तुला अर्ध्या रात्री दवाखान्यात नेणं लागलं. कोणाची कृपा होती ती? सकाराम पाटील गाडी घेऊन आलता, पैसे घेऊन आलता, त्यानं केलं सगळं. देवानं काय केलं नाही? त्या सकाराम पाटलाला आपल्या विठ्ठलानंच पाठवलं. अरे देव भरभरून देतो बी, देव लई झालं तर हिसकावू नाही घेतो. आपल्याला माहितही पडत नाही बाबा. काही एक शब्द बोल नको. काय मुकाने तिकडे हळदीतलं तणकट उपट ठेवून काही नसते कामासाठी करता. जाऊ दे ना मग त्याला पंढरपूरला. कष्ट लहान करते का रे? विचार करू नको बा, वारीला जाऊ दे. माझ्या भावानं माझ्यासाठी काही नाही केलं. खूप काबार कष्ट केलेत. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र गेली. माझ्या पाठीमागं भक्कमपणे सावलीसारखा उभा राहिला. माझा भाऊ माझ्यासाठी देव आहे आणि मी एका देवाला दुसऱ्या देवाच्या दर्शनासाठी जाऊ देत नाही. हे मी बरोबर करत नाही. त्याला जाऊ द्यायला पाहिजे. एवढ्या बारला येणं होत नाही हो. विठ्ठल समजून जाईल रे. विठ्ठला, तुझ्याकडे एकच मागणी आहे रे. माझ्यासाठी काही नको. माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुस. त्यांच्या घामाची, त्यांच्या मेहनतीची किंमत कर. माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे विठ्ठला. त्यांच्या प्रत्येक घामाच्या थेंबाचं सोनं कर.